सरकारनं शेतकऱ्यांची 2 लाखाची कर्जमाफी करण्यात आली आहे. मात्र या कर्जमाफीमध्ये अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आता माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्याशी संवाद साधत. मी आहे तालुक्यातील धायगुडा पिंपळा या गावामध्ये आहे, पाहू शकतात. तर काय सांगा आता तुमच्यासाठी सरकारनं 2 लाखाची कर्जमाफी करण्यात आलेली आहे का? तुमची झाली का कर्जमाफी? नाही झाली सर माफी आमची. आमचं नाव सध्या यादी चालणे. तुम्ही कर्ज घेतलं होतं का? कर्ज घेतले आम्ही. किती घेतलेलं आहे? 1,10,000. बर. बँकेत चौकशी केली का तुम्ही? हो, बँकेत चौकशी केली. मी केवायसी करायला गेलो. सर म्हणले तुमची केवायसी होत नाही, तुम्ही कर्ज भरा. कशामुळे होत नाही? नाही होत म्हणजे कर्ज भरावं लागतं म्हणले, तुम्हाला कर्ज भरावंच लागेल. हा. तुमचं बँके कोण म्हणलं तुम्हाला असं? विशाल सर म्हणले, जे कर्ज देतात ते सर म्हणले तुम्ही पैसे भरल्याशी तुमचं माफ होणार नाही. बर. हा. किती कर्ज घेतलं होतं? 1,10,000. बर. तर काय नेमकं किती तुम्ही लोन घेतलं, कर्ज घेतलंय तुम्ही? मी 1,48,000 रुपये कर्ज घेतलं, पीक कर्ज. बर. त्याच्यामध्ये तर मला बँकेने तर मोटर पाईपच्या लाईन विषयी कॉल करायला चालू केली. तुम्ही काय पासबुक आणलंय, नेमकं हे काय आहे? ते पासबुक इथं पीक कर्ज घेतलेलंच पासबुक आहे इथं. तर त्याच्यामध्ये 1,48,000 आहे लिहिलेलं. तर आता म्हणते तर 3 लाख झालं, तुमचं 2 लाख झालं. आणि तुम्ही वारंवार इथं आम्ही चौकशी करून सुद्धा इथं आम्हाला पूर्ण बँकेवाल्याकडून प्रतिसाद भेटत नाही. आणि आमचं म्हणणं ऐकून पण घेत नाही तिथे. ते तुम्ही वरी पोर्टलला विचारा. आता आम्ही कुठं पोर्टल जायचं आणि कुठल्या पोर्टलवर काय करायचं? तुम्ही किती कर्ज घेतलं होतं? आम्ही 1,48,000 रुपये कर्ज घेतलं. तर त्याचं बँक कोर्टामध्ये प्रकरण पण चालू आहे. तर आमचं म्हणणं आहे आम्हाला 2 लाखापर्यंत द्या कर्ज माफी, तुम्ही घोषित केले त्याप्रमाणे. त्याच्या पुढचं काय जे व्याज असेल ते आम्ही भरायला तयार आहोत. तर त्याच्यामध्ये इथं आम्हाला बँकेकडून प्रतिसादच भेटत नाही. तुम्ही पोर्टलवर चौकशी करा. शेतकऱ्यांना कुठल्या पोर्टलवर जायचं, काय करायचं, कुठं पोर्टल आहे? आता आम्ही जी बँकेकडून कर्ज काढले ते बँकेमध्ये जावं लागेल ना आम्हाला विचारपूस करायला. उडवाउडीचे उत्तर दिले जातात. उडवाउडीचे उत्तर देतात. आणि माझ्या पत्नीच्या नावाने एक खातं आहे, तर त्याच्यामध्ये त्या पेजवर इथं कॉम्प्युटरच्या त्या बँकेतल्या कॉम्प्युटर त्या एका व्यक्तीचं एकच पेज राहिलं ना, तर गावातल्या अनेक माणसाचे त्याच्यावर ते नाव इथं दाखवायला लागले. तर आणि ते पण तुमचंच आहे म्हणायला लागले. आता काय कसं करायचं शेतकऱ्यांनी, कसं नाही? काय तुमची काय समस्या नेमकं? मी 90,000 रुपये कर्ज उचललेलं आहे. तर बँकेमध्ये गेलो असता मला 1,76,000 रुपये पूर्ण रक्कम दाखवली तिथं. 1,76,000 आहे, तर माफीमध्ये दाखवते 1,01,000 रुपये. तर माफीमध्ये 1,76,000 तर माफी 2 लाखामध्ये माझं बसायला पाहिजे. तर 1,01,000 रुपये माफीमध्ये दाखवते. आणि बँकेमध्ये गेलो असता म्हणजे उडवडीची उत्तरं देते, तर वरची रक्कम भरावी लागेल म्हणायला लागली ते 76,000 रुपये. तुमचा असा संभ्रम निर्माण केला बँकवाल्यांनी? बँकेवाल्यांनी उडवडीची उत्तरं द्यायला चालू केली. तुमचे काय काय सांगाल तुम्ही? माझ्या नावावर 2,25,000 कर्ज आहे. बँकेवाले वेगळं बोलतात आणि कर्ज सरकार वेगळं सांगते. त्यामुळे बँकेवाल्याकडे गेलं तर कर्ज भरावंच लागतं म्हणतात. आणि आम्ही थोडं पेंडिंग ठेवलं की बँक अकाउंट होल्ड करतात. आणि होल्ड केल्यावर पुन्हा आम्हाला चालू व्यवहार बी करता येत नाही. त्याच्यासाठी ती पुन्हा रिन्युअल करतात ते. आणि जवळजवळ त्यांनी 5 वर्ष कर्ज कंटिन्यू चालू राहावं ह्यासाठी त्यांनी 5 वर्षाची एकदा सह्या घेऊन ठेवली. आता त्यामुळं बँक वेगळी बोलती नवजुना करण्यासाठी, बँक वेगळी बोलती. कशा सह्या दिल्या? ते दरवर्षी 10% वाढत जाईल म्हणून त्यांनी तसं त्यांचा फॉर्मच तसा होता. तुमचं म्हणणं आहे की 5 वर्षात सह्या एकदा घेऊन तुम्ही कसं काय दिले? 5 वर्ष एकदा सह्या बँक दरवर्षी वाढत जाईल कर्ज म्हणले ते. त्याच्यासाठी त्यांनी ती प्रोसिजर केली. पेंडिंग कर्ज राहता येत नाही. कोणती बँक आहे तुमची? कोणती बँक आहे? SBI शिवाजी चौक अंबाजोगाई. त्यामुळे बँक आम्हाला वेगळं बोलती आणि सरकारची घोषणा ऐकून आम्ही आनंदी होतात आणि बँकेत गेले की आमची निराशा होती. काय समस्या तुमच्या? काल जे सरकारने कर्जमाफीची अल्प यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये काही शेतकऱ्याचे जे नाव आले त्यामध्ये शेतकरी KYC करण्यासाठीच गेले असता KYC करताना त्यांना वेगळीच रक्कम दाखवायली आणि बँकेत गेल्यानंतर बँकवाले त्यांना वेगळीच रक्कम सांगत आहे. त्या दोन्ही रकमामध्ये पूर्णपणे तफावत तयार झालेली. त्याच्यामध्ये मग शेतकरी संभ्रमात आहे की KYC करायची का नाही करायची. त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी पण येत आहेत. KYC चे हे पण पोर्टल पण व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये फार मोठी अडचण वाढते शेतकऱ्याची. आता आपल्यासोबत किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष आहेत गुलांजी साहेब, त्याच्याशी संवाद. तर काय सांगाल नेमकं शेतकऱ्यासाठी सरकारने कर्ज माफ केली 2 लाखाची, हे खरं कुठेच संभ्रमामध्ये निर्माण करण्याचं वाटते का? मुळात खरं म्हणजे फार मोठी अपेक्षा
या सगळ्या आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीमधून दिलासा मिळेल अशी आशा शेतकरी लावून बसलेला होता. परंतु आज जेव्हा पहिली, दुसरी आणि तिसरी यादी जेव्हा कर्जमाफीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या समोर आलेली आहे, यामधून फार मोठा संभ्रम आणखीही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं वास्तव असणारं उचललेलं कर्ज, आज व्याजासहित त्याची झालेली कर्ज खात्यावरची रक्कम आणि KYC करायला गेल्यानंतर पोर्टलवर दाखवणारी रक्कम, याच्यामध्ये फार मोठी तफावत मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये आलेली आहे. आणि म्हणून एक प्रकारची प्रचंड अस्वस्थता आणि अस्थिरता शेतकऱ्यांमध्ये आलेली आहे. उलट हे सगळं करण्यासाठी लावलेले फार्मर ID, ॲग्रिस्टॅट, म्हणजे हे सगळं प्रमाणीकरण, या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारला नेमकं कर्जमाफी सुलभपणे शेतकऱ्याला देऊन खरं शेतकऱ्याचं हित करायचं आहे का अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबीमध्ये अडकून शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीत आणून त्याची पिळवणूक करायची आहे. ही बाबीनं मात्र शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. म्हणून आम्ही मागणी करतोय की तुम्ही केलेल्या कर्जमाफीची घोषणा, तुम्ही केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना सुखरपणे पदरात पाडून देण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही करा. अन्यथा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे. याची प्रचंड मोठी धग शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतामध्ये पेरणी आणि मशागतीचे कामं करायचे का तुमच्या कर्जमाफीसाठी 10-10 दिवस शहरांनी, तालुक्यांनी आणि आंदोलनात फिरायचं, हा मोठी उद्विग्नता शेतकऱ्यांमध्ये आहे. ह्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जसा विद्यार्थी आणि युवकांनी देशात स्फोट केला, तसा शेतकरी सुद्धा उद्या जर पेटून उठला तर या सरकारची दिशाही सरकार परेशान होऊ शकतंय. एवढी चिंता या सगळ्या कर्जमाफीतून निर्माण. एकीकडे सरकारमध्ये 2 लाखाचं कर्ज माफी केलं, दुसरीकडे बँकेमध्ये गेलं तर बँकेचे जे कोणते अधिकारी असतील त्यांचा मनमानी कारभार होते की 5-5 वर्षाच्या सह्या देखील करून घेतल्या जाते, त्यांना देखील KYC केली जात नाहीये, उलटून भाषा केली जाते. नक्कीच खरंच त्या शेतकऱ्यांचं स्वागत आहे. एवढंच नाही, मी तर अत्यंत जबाबदारीने एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सांगेल, काही बँकांनी तर शेतकऱ्यांना बळजबरीनं त्यांचं नूतनीकरण आणि त्यांचं पुनर्गठन केलेलं आहे. आमिष दाखवून बेकायदेशीर कुठल्याही तरतुदीमध्ये बसत नाहीये. त्या अधिकाऱ्यांच्या, त्या बँकांच्या विरोधामध्ये आता शेतकरी आणि किसान सभा सुद्धा एकजूट होती आहे, जे या नियमाला धरून नाही आहे. बळजबरीनं त्यांचं आमिष दाखवून 10% तुम्हाला वाढवून देऊ, घरी येऊन अकाउंट होल्ड करू, अशा पद्धतीनं सगळं करून हे काही बँकांनी केलेलं आहे. हा सुद्धा खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. अशा बँके जे अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नेमानं. नक्कीच कारवाई झाली पाहिजे. या अनुषंगानं किसान सभा पाठपुरावा पण करते, शेतकऱ्यांना पण एकजूट करते की बँकेच्या इंटरेस्टमुळं, बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधामुळं, सरकार आणि बँक आणि कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधामुळं आमचे शेतकरी आज लाखो रुपयाला त्यांचं घर जळत आहे. ह्याला जबाबदार असणारी बँक आणि अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये हे करून ती कर्जाची वसुली ही त्यांच्याकडून करावी किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा. किसान सभेची काय भूमिका असणार आहे तुकडे? नक्कीच किसान सभेची भूमिका सुरुवातीपासून, किसान सभा या सगळ्या भूमिकेमध्ये ज्या वेळेस सरकारने घोषणा केली त्यावेळेस सरकारचं स्वागत किसान सभेने केलेलं आहे. सरकारने जे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले की आम्ही 1900 लोक या कर्जमाफीमध्ये घेऊ, सरकारचं स्वागत किसान सभेने केलेलं आहे. नक्कीच आम्हालाही माहिती आहे की सगळ्याच बिना नियमाचं किंवा नियम आणि अटीशिवाय कर्जमाफी देता येत नसते, त्याही बाबतीमध्ये स्वागत आहे. परंतु सरकार अटी आणि शर्तीचा उपयोग जर केवळ पैसे कमी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जर गाळण्यासाठी करणार असेल तर किसान सभा या हजारो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून या सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिलेला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी पाहतो बँकेचा मनमानी कारभार असेल किंवा शेतकऱ्यांना जे अटी शेती घातल्या ते कमी करण्यात यावा, अन्यथा नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा आता अजय भुवन यांनी देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.